भंडारा जिले में पानी संग्रहण बांध का काम पूरा होने से पहले ही ठेकेदार को भुगतान कर दिया गया, लेकिन इस बांध से एक बूंद भी पानी किसानों के खेतों तक नहीं पहुंचा। शासन की जल संधारण योजनाओं पर सवाल खड़े करने वाला ये मामला सामने आया है। भंडारा जिले के थाना क्षेत्र में नाले पर मृदा एवं जल संधारण विभाग की ओर से पानी संग्रहण बांध का निर्माण किया गया था। इस परियोजना से इलाके के किसानों को सिंचाई के लिए पानी मिलने की उम्मीद थी। वर्ष 2022 से 2024 के बीच इस काम पर करीब 58 लाख रुपए खर्च किए गए, लेकिन आरोप है कि निर्माण कार्य पूरा होने से पहले ही अधिकारियों ने बांध पूर्ण होने की रिपोर्ट भेजकर ठेकेदार को भुगतान जारी कर दिया। इसके बावजूद किसानों को अब तक इस बांध का कोई लाभ नहीं मिला है। स्थानीय सांसद प्रशांत पडोले समेत जनप्रतिनिधियों और ग्रामीणों ने इस मामले में सरकारी धन के दुरुपयोग का आरोप लगाते हुए निष्पक्ष जांच की मांग की है। काम मंजूर करण्यात आला, 3 वर्ष झाले तरी काम अपूर्ण आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या बंधाऱ्याचे संपूर्ण पैसे उचलले गेलेले आहे। आता फायदा कोणासाठी? त्या कंत्राटदारासाठी या गव्हर्नमेंटने केला आहे का त्या अधिकाऱ्यांसाठी फायदा करण्याचं काम या सरकारने केलं आहे? शहापूर गाववासियांमध्ये आता विद्रोह निर्माण झाला आहे की हा, आणि त्यांच्या शंका त्यांच्या मनामध्ये आहे की हा काम केव्हा पूर्ण होईल। बघून घ्या, इथं 1 मीटर खोलपर्यंत तिथं हा बंधारा राहायला पाहिजे होता, अजून खोलीकरण झालं नाही। 80 फूट असा लंबा इथं खोलीकरण करून तिथं जलसाठा निर्माण करण्यासाठी हा काम चालू केलेला होता, पण अजूनपर्यंत तिथं गेट सुद्धा इथं बसवण्यात आलेले नाही आहे। मी सरकारला विनंती करतो, मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की तुरंतच तुम्ही कारवाई करा। काय जनतेचे पैसे गेले कुठे? अजूनपर्यंत काम अपूर्ण आहे। मी चंद्रप्रकाश दुरुपकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ठाणा। साधारणतः एक 22 ते 20च्या काळामध्ये मी या बंधाऱ्याची मागणी केली होती की शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना स्मशानभूमीसाठी त्याचा उपयोग व्हावा। 2024च्या दरम्यान डीपीडीसीच्या माध्यमातून हा बंधारा मंजूर झाला आणि मंजूर झाल्याच्या नंतर 24च्या दरम्यान साधारणतः कामाला सुरुवात झाली। काम संथ गतीने होता, हळूहळू होता आणि त्यामुळे ते काय करत आहेत, कसं काम करत आहेत हे सुद्धा कळायला मार्ग नव्हता। आणि मी 2-3दा संबंधित अधिकाऱ्याशी या बाबतीत विचारणा केली, तर भाऊ आम्ही त्यांच्या पाठीमागे लागून आहोत, तो करत आहे असं पण अनेक दिवस लोटले, काम काही पूर्ण झालं नाही आणि अजूनही तो काम मला अपूर्ण असल्यासारखा वाटतोय। वही विभाग के अधिकारियों का कहना है कि बांध का मुख्य निर्माण कार्य पूरा हो चुका है और केवल गेट लगाने का काम बाकी है। मृदा एवं जल संधारण विभाग के अधिकारी महेश सेलोकर के अनुसार ठेकेदार को कई बार पत्र भेजे गए, लेकिन उनकी ओर से कोई प्रतिक्रिया नहीं मिल रही है। करीब 2 वर्ष बीत जाने के बावजूद किसानों को लाभ न मिलने से इस परियोजना पर सवाल उठ रहे हैं और अब किसानों की नजर प्रशासन की कार्रवाई पर टिकी हुई है। शहापूर आणि ठाण्याच्या हद्दीमध्ये, दोघांच्या हद्दीच्या, पण तो बंधारा आहे शहापूरच्या हद्दीमध्ये, तो तरी त्यांचा उपयोग आमच्या ठाण्याच्या शेतकऱ्यांना होत आहे, तसेच शहापूरच्या शेतकऱ्यांना होत आहे। तरी पण त्या बंधाऱ्यांच्या पाण्याचा उपयोग आमच्या शेतकऱ्यांना होत नाही आहे। मी ही वारंवार मीटिंगमध्ये, जेव्हा आमदार साहेब फुके साहेबांच्या मीटिंगमध्ये हा मुद्दा उपस्थित केला का जो नाल्याला आमचा बंधारा बांधलेला आहे, तो बंधारा पाणी न साचल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा उपयोग होऊ शकत नाही, तरी त्याला जलयुक्त शिवारमधून गाळ काढावे, जेणेकरून एवढा शासनाचा पैसा खर्च झाला आणि शेतकऱ्यांना पाणी भेटत नाही। म्हणून माझं असं म्हटलं का ठीक आहे, त्यांनी आता ते, मला तरी वाटते का ते काम निष्कृष्ट आहे आणि अपुरे आहे।